पुण्यातल्या एकता नगर त्याचबरोबर निंबज नगरमध्ये काल पुराचं पाणी पाहायला मिळालं, मात्र आनंद नगरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती। आणि इथले स्थानिक रहिवासी सांगतात की कालपासून ना लोकप्रतिनिधी ना पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते इथं पोहोचले। आपण पाहतोय की अख्ख्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी जे आहे ते रात्रीच्या वेळेस भरलेलं होतं, मात्र घरातलं सगळं साहित्य जे आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये भिजून गेलेलं आहे। घरामध्ये जवळपास 4 ते 5 फुटापर्यंत पाणी जे आहे ते घरामध्ये शिरलेलं होतं। हे सगळं नुकसान जे आहे ते संपूर्ण घरामध्ये पाहायला मिळतंय। ही सगळी परिस्थिती खरं तर एकता नगरबरोबरच आनंद नगरमध्ये सुद्धा होती, मात्र रात्रीपासून महानगरपालिकेचे कर्मचारी अजूनही इथं पोहोचले नाहीत। एका ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून साफसफाईचं काम सुरू आहे, मात्र दुसऱ्या बाजूला अजूनही कर्मचारी या ठिकाणी येत नाहीत। ताई, किती वाजता पाणी भरायला सुरुवात झाली का? काल सकाळीच आम्ही 7 वाजता आम्हाला फक्त बाहेर भरलेलं होतं आणि पार्किंगमध्ये पण पाणी होतं, पण जेव्हा आमच्या फरशीमधनं पाणी सुरुवात झाली तेव्हा मग आम्ही बॅगा वगैरे भरायला सुरुवात केली, पण तोपर्यंत आमच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं। मग तर आम्ही शाळेच्या बॅगा फक्त उचलल्या आणि तरी आम्ही इथेच होतो। बाकी सगळे बाहेर निघाले होते, पण आम्हाला बाहेरच पडता येत नव्हतं, कारण समोरनं पाणी आणि मागणं पाणी दोन्हीकडे पाणी होतं का बाळा? खूप होतं। आणि आम्ही पहिले पार्किंगचं पाणी थोडं होतं, नंतर वाढत वाढत खूप झालं आणि तिकडचं पण पाणी येत होतं, खालून जमिनीमधून पण पाणी येत होतं। त्यामुळे मग सगळं असं हे झाले। फ्रीज पण भीती वाटली पाणी पाहून? हो। किती पाणी होतं? खूप होतं। हो, खूपच होतं। मग काल तुम्ही फक्त स्कूलच्या बॅग घेऊन फक्त तुम्ही बाहेर पडले? हो, वरच्या फ्लोअरवर गेलो। फर्स्ट फ्लोअरच्या दुसऱ्या पायरीला पण पाणी होतं। मग थोडा कमी झाला इकडे येत होतं, बाहेर गेलो आणि इकडचं पण पाणी इकडेच येत होतं, त्याच्यामुळे सगळं पाणी झालं। आणि फ्रीज पण पडला, अख्खा उलटा पडला तो फ्रीज पडला, वॉशिंग मशीन पण पडलेली। तर ह्या सगळ्या घरातल्या चिमुकल्यांची बोलकी प्रतिक्रिया आहे, कारण नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे, कारण घरातलं सगळं साहित्य पूर्णपणे पावसामध्ये भिजून गेलं। पाणी जे आहे ते जवळपास 4 ते 5 फुटापर्यंत पडलेलं होतं। हे पाही सगळी घरातली परिस्थिती आहे, अत्यंत भीषण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मग वॉशिंग मशीन असेल, सगळ्या घरातल्या महागड्या वस्तू आपण पाहतोय की पूर्णतः पाण्यामध्ये या झालेल्या आहेत। आणि आपण पाहतोय की सगळा फ्रीज असेल, संसार उपयोगी साहित्य, भांडी जे आहेत ते सुद्धा पूर्णतः खरं तर या ठिकाणी निरुपयोगी झालेली पाहायला मिळत आहेत। आणि ही खरं तर संपूर्ण आता वस्तू टाकून दिल्याशिवाय इथल्या स्थानिकांना पर्याय उरलेला नाही आहे। त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा होणं गरजेचं आहे, मदत जी आहे ते लवकरात लवकर होणं गरजेचे आहे। इथलं स्थानिक सांगतायत की कालपासून कोणीही लोकप्रतिनिधी जे आहेत ते इथं पोहोचलेले नाही आहेत। एका नगरमध्ये खरं तर महानगरपालिकेचे कर्मचारी, सगळे प्रशासनाचे कर्मचारी काम करतात, मात्र दुसऱ्या बाजूला ज्या आनंद नगरमध्ये ही परिस्थिती होती तिथं सुद्धा लवकरात लवकर मदत कार्य जे आहे ते पोहोचणं गरजेचं आहे। साफसफाईचं जेटिंग मशीन जे आहेत त्या सुद्धा खरं त्या परिसरामध्ये येणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।